नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण एक महत्त्वाची प्रश्नांची मालिका सुरू केलेली आहे परिसर अभ्यास आणि सर्वच विषयांसाठी। तर रेग्युलर तुम्हाला प्रश्न मिळतच जाईल। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही चॅनलवर नवे असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा व व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ रेग्युलर येत राहील। बघा, आपण काय सुरू केलंय, महा TET 2024 परिसर अभ्यास अतिसंभाव्य प्रश्न परीक्षेला, TET परीक्षेला पेपर 1 पेपर 2 मध्ये अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका आपण सुरू केलेली आहे। सोबतच परत एक गोष्ट, आपण महा TET 2024 साठी महा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। 40 टेस्ट पेपर आणि 40 या टेस्ट पेपरची स्पष्टीकरणे आपण फक्त 299 रुपयामध्ये देत आहोत। आणि सोबतच महा TET 2024 साठी सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच सोबत टेस्ट सिरीज जे 40 प्रश्नपत्रिका आपण बोललो ही फक्त 899 रुपयात। सोबत सर्व पुस्तके, नोट्स, PDFs, ई-बुक्स हे सगळं तुम्हाला फ्री मिळेल। पास होण्याची लेखी हमी, तुम्ही जर आम्ही सांगतो त्या तंत्राने अभ्यास केला तर 100% पास व्हाल। तुम्हाला ती टेस्ट सिरीज मिळवण्यासाठी, बॅच परचेस करण्यासाठी ॲपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि तेथून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा, किंवा या नंबरला 9657779495 या नंबरला TET TIT असा मेसेज करा। सोबतच TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 1099 रुपयात, याच्यात ते 40 पेपर आणि TETची बॅच इन्क्लूड आहे। आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, टेस्ट सिरीज, नंतर मोफत टेस्ट सिरीज त्यासोबतच मिळेल। आणि मागील सर्व वर्षांचे झालेले पेपर व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल। आजपर्यंत क्लासेसच्या माध्यमातून 3000 प्लस विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे, 1500 प्लस विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये आणि 1000 प्लस विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल तात्काळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला आपण बघूया परिसर अभ्यासाचे प्रश्न। येतात 4थी मध्ये जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यावरचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। आता प्रश्न बघा कसे, शिवाजी महाराजांचा काळ कोणत्या युगाचा काळ होता? बघा, तर याचं उत्तर आहे मध्ययुगाचा काळ होता। तो प्राचीन किंवा अर्वाचीन नव्हता, आधुनिक नव्हता, हे लक्षात घ्या, मध्ययुगाचा काळ होता असं आपण लक्षात घेऊया। कल्याणकारी राजे म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध झालेले आहे? तर ऑप्शन दिले आहे, सम्राट अकबर जो मोगल सम्राट होता, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय आणि शिवाजी महाराज, हे सगळेच राजे इतिहासामध्ये कल्याणकारी राजे म्हणून प्रसिद्ध आहे। म्हणून उत्तर होईल दादा याचं यापैकी सर्व, असं त्या प्रश्नाचं उत्तर होईल। बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला, महाराजांच्या 400 वर्षपूर्वी महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? म्हणजे महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630चा जन्म आहे, पण त्याच्याही पूर्वी म्हणजे 400 वर्षपूर्वी कोणाची सत्ता होती? तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? महाराष्ट्रामध्ये। मग आता महाराष्ट्रामध्ये आदिलशाह लक्षात घ्या, तर हा कुठला होता आदिलशाह? हे लक्षात ठेवा, विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजाम। लक्षात घ्या, अहमदनगरचा कोण सांगा? निजाम। या दोघांनी महाराष्ट्राचा बराचसा भूभाग आपापसामध्ये वाटून घेतला होता आणि ह्यांच्यामध्ये प्रचंड लढाया व्हायच्या, ह्यांच्यामध्ये प्रचंड युद्ध व्हायचं आणि तिकडून बऱ्याचदा दिल्लीचा मोगल बादशाह सुद्धा आक्रमण करायचा आणि ह्यांच्या त्रासातून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, हे लक्षात घ्या। म्हणून उत्तर होईल यांची सत्ता होती 1 व 2। पुढे बघा, नंतरचा प्रश्न, तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते रिकामी जागा नदीत बुडवली। तुकाराम महाराज हे घरून सधन होते, त्यांचे वडील काय म्हणू तर व्यवसाय करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वाटीला लोकांना जी कर्ज दिली होती त्याची कर्जखते काही तुकाराम महाराजांच्या वाट्याला आली, त्यांनी ती नदीत बुडवली। मग ती कोणत्या नदीत बुडवली? तर इंद्रायणी, गोदावरी, 1 व 2 यापैकी सर्व। तर आमचं उत्तर होईल दादा, तर कोणत्या नदीत बुडवली? उत्तर आमचं होईल इंद्रायणी नदीत बुडवली, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संतांची पदे गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात आहे?
बघा, गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा धर्मग्रंथ आहे. तर संत नामदेव यांनी महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला. ते पंजाबात गेले आणि पंजाबामध्ये गुरु ग्रंथ साहिबमध्ये 61 पदे त्यांची आहे असे म्हटल्या जाते, हे लक्षात घ्या. तर त्यांनी हिंदीतून सुद्धा काय म्हणून ती पदे लिहिली आणि त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? तर हा प्रश्न एकदम सिंपल आहे. बघा, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा. ह्या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर होईल संत ज्ञानेश्वर. लक्षात घ्या. आता बघा, म्हणजे पूर्वी जे ज्ञान होतं ते बरंच ज्ञान संस्कृत भाषेतून होतं. ते लोकांना समजावं, सोप्या साध्या भाषेमध्ये लोकांना समजावं, ह्यासाठी संत ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे असं आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, भारुड साहित्य प्रकारासाठी कोण प्रसिद्ध आहे? तर हे भारुड कोणाचं होय? बघा, वाङ्मयातील भारुड हा साहित्य प्रकार कोणाचा होय असा प्रश्न तुम्हाला विचारते. ऑप्शन आहे संत नामदेव. लक्षात घ्या. नंतर इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. तर संत एकनाथ ज्यांचा पैठण येथे जन्म झालेला आहे बघा, आणि ते भारुडासाठी विशेष प्रसिद्ध आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा, एकनाथांचा जन्म कुठे झाला? मी आताच बोललो, संत एकनाथ महाराजांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन आहे तुम्हाला काय आहे? पैठण, आळंदी, देहू, पंढरपूर. तर उत्तर आमचं काय होईल सर या ठिकाणी? त्यांचा जन्म पैठण या ठिकाणी झाला, म्हणून आमचं उत्तर जे आहे ते पैठण असं आमचं उत्तर होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी पुन्हा इथे श्री चक्रधर स्वामीचा जन्म कुठे झाला? लक्षात घ्या. श्री चक्रधर स्वामी ह्यांचा जन्म कुठे झाला? तर बघा, इथे महानुभव पंथ स्थापन करणारे श्री चक्रधर स्वामी आहेत. पैठण, आळंदी, देहू, गुजरात. तर ह्यांचा जन्म गुजरात राज्यात झालेला आहे. नंतर ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहे. नंतर त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. महानुभव पंथ कोणी स्थापन केला? आता सांगितलं त्याप्रमाणे. ऑप्शन बघा, श्री चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वरी, तुकाराम, एकनाथ. बघा, तर श्री चक्रधर स्वामी ह्यांनी काय केलेलं आहे? महानुभव पंथाची स्थापना केलेली आहे असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, नंतरचं श्री चक्रधरांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे रिकामी जागा होय. तर हे लक्षात घ्या, हे लीळा चरित्र मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो. लक्षात घ्या, लीळा चरित्र. बघा, म्हणजे मराठीतील पहिले चरित्र कोणते? तर ते हेच आहे, लीळा चरित्र होय. असे उपप्रश्न तुम्हाला कोणते येऊ शकतात तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लीळा चरित्र. बघा, मेघदूत हे कालिदासाचं आहे, गाथा तुकारामांची आहे. आणि भारुड कुणाचं? तर काय म्हणू आपण? संत एकनाथांचं कोण आहे? भारुड असतं. संत नामदेवांचे गाव कोणते? बघा, संत नामदेव ह्यांचं गाव कोणतं? तर देहू, आळंदी, नरसी, पुणे. बघा, तर इथे नामदेवाच्या न वरून लक्षात ठेवा की ह्यांचं गाव कोणतं आहे. तर नरसी हे गाव आहे असे आपण लक्षात घेऊया. पुढचं बघा, संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांचे गाव कोणते? तर बघा, ह्यांचे गाव कोणते? तर त्यांचा जन्म कुठे आहे सांगा गाव? तर आळंदी असं आपण लक्षात घेऊया, आळंदी. नेक्स्ट बघा, नंतरचं पुढे जाऊया. संत तुकाराम महाराज यांचे गाव कोणते? हे सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला हे प्रत्येकाला माहीत आहे. फक्त एक आपल्याला काय येऊ शकते प्रश्न, तर हे कोणतं सांगा? देहू हे संत तुकाराम महाराजांचं गाव आहे. आळंदी ज्ञानेश्वरांचं आहे. नरसी संत नामदेव ह्यांचं गाव आहे असे लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, तुकाराम गाथा कोणी लिहिली? ऑब्वियसली कोणाची आहे सांगा? गाथा कोणाची? तुकारामाची असं आपण लक्षात घेऊया. संत रामदास ह्यांचा जन्म कुठे झाला? प्रश्न बऱ्याचदा येऊन गेला. संत रामदास ह्यांचा जन्म कुठे झाला? जांब येथे संत रामदासांचा जन्म झालेला आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पाहण्यानंतरचं संत रामदास यांची समाधी कुठे आहे? हाही प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. पहा, संत रामदास ह्यांची समाधी कुठे आहे? तर सज्जनगड आहे. सज्जनगड साताऱ्यामध्ये त्यांची समाधी आहे असे लक्षात घेऊया. पुढचं बघा, संत रामदासांचे मूळ नाव काय? मस्त प्रश्न आहे बघा. तर संत रामदासांचे मूळ नाव आहे नारायण. रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून रामाचा दास असं ते म्हणू लागले. दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला आणि गावोगावी लक्षात घ्या बलस्थापनेसाठी हनुमान मंदिर उभारण्याचं त्यांनी कार्य केलं. कोणी? तर संत रामदासांनी, हे लक्षात घ्या. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला? आताच मी बोललो होतो. कोणता ग्रंथ लिहिला? तर दासबोध हा ग्रंथ लिहिला, हे लक्षात घ्या. रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकींनी लिहिलं. महाभारत महर्षी वेद व्यास ह्यांनी लिहिलेला आहे. आणि दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रामदासांनी लिहिला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, ही शिकवण कोणी दिली? बघा, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना समकालीन होते संत रामदास, तर त्यांनी हे लिहिलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. हां, नेक्स्ट बघा,
नंतर पुढे जाऊया आणि पुढचा मुद्दा ह्या ठिकाणी म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात. शिवाजी महाराजांच्या काळात विजापूरवर कोण शासन करत होते. तर विजापूरवर आदिलशहाचे शासन होते, आदिलशाही राजवट होती. बघा या काळात दिल्लीवर कोण शासन करत होते. शिवाजी महाराजांना समकालीन कोण होता, तर औरंगजेब बादशाह होता. हे लक्षात घ्या, औरंगजेब असं त्याचं उत्तर. शिवाजी महाराजांच्या काळात अहमदनगर, तर अहमदनगरला कोण होता, निजाम. अहमदनगरचा निजाम. अहमदनगरच्या एरियामध्ये निजामाचे राज्य होते. शिवाजी महाराजांच्या काळात गोवळकोंड्याला कोण होता, तर गोवळकोंड्याचा कुतुबशाह. बघा म्हणजे हे लक्षात ठेवा, विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजाम, गोवळकोंड्याचा काय म्हणू आपण कुतुबशाह. हे लक्षात ठेवा, कुतुबशाह उत्तर. आता हे शिवाजी महाराजांसोबतचे जे मराठा सरदार होते तर कोण कुठले, तर असं तुम्हाला मॅच द पेअरमध्ये मित्रांनो प्रश्न येतो. तर त्याचंही उत्तर तुम्ही नीट देणं अत्यंत जरुरी आहे, हे लक्षात घ्या. बघा जाधव कुठले, जाधव कुठले, तर जाधव कुठले म्हटल्यावर सिंदखेडचे जाधव. लक्षात घ्या, सिंदखेडचे जाधव. सिंदखेडच्या लखुजी जाधवांची लेक म्हणजे जिजाबाई होय. जिजाऊ. बघा सिंदखेडच्या लखुजी जाधवांची लेक म्हणजे जिजाऊ, ज्या जिजाऊंचा विवाह बघा शहाजी राजांसोबत झाला आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज असं आपण लक्षात घेऊया. आणि त्याच लखुजी जाधवांची हत्या निजामाच्या दरबारामध्ये भर दरबारात हत्या करण्यात आली, म्हणून निजामाकडे शहाजीराजे चाकरी करत होते, त्यांनी निजामशाही सोडली होती, हे लक्षात घ्या. मग सिंदखेडचे जाधव, तिथले लखुजी जाधव. सिंदखेड हे जिजाईंचं कोण होय, माहेर होय, आणि लखुजी जाधवांची लेक म्हणजे जिजाई होय, असं आपण लक्षात ठेवूया, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इकडे काय म्हणत आहे, भोसले. तर हे अत्यंत पराक्रमी घराणं हे कुठलं होय, वेरूळ. जे तुम्ही वेरूळ अजिंठा म्हणता, तिथले लेणी म्हणता, तर भोसले घराणं कुठलं, तर वेरूळचं, लक्षात घ्या. निंबाळकर कुठले, फलटणचे निंबाळकर. तर हे शिवाजी महाराजांची सासूरवाडी होय, लक्षात घ्या. फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई, ही फलटणच्या निंबाळकरांची लेक आहे सईबाई, शिवाजी महाराजांच्या पत्नी, लक्षात घ्या. नंतर बघा घोरपडे हे कुठले, मुधोळचे. तर घोरपडे मराठा सरदार कुठले होते, तर ते मुधोळचे घोरपडे होय, असं आपण लक्षात घेऊया. आणि मोरे, सर मोरे कुठले, तर जावळीचे चंद्रराव मोरे, ज्यांचा बंदोबस्त शिवाजी महाराजांना करावा लागला होता. पुढे बघा तर हे स्वकीय लोक शिवाजी महाराजांना आड यायचे, मग जावळीचे कोण, चंद्रराव मोरे. तर हा जो प्रश्नांची टेस्ट सिरीज आहे हे रेग्युलर तुम्हाला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सगळे तुम्हाला परिसर अभ्यासवरचे A to Z प्रश्न तुम्हाला मिळेल. मित्रांनो आपण फक्त 40 टेस्ट पेपर आणि त्याची 40ची स्पष्टीकरणे 299 रुपयात देत आहोत. आणि महा TET या टेस्ट सिरीजसह लाईव्ह सर्व रेकॉर्ड बॅच, सर्व तुम्हाला ई-बुक्स, PDF, नोट्स, पुस्तके, झालेले पेपर हे सगळे फक्त 899 रुपयामध्ये देतात. आणि सोबतच 1099 रुपयामध्ये TITचा सर्व सिलेबस आणि TETची बॅच विथ TETच्या टेस्ट सिरीज हे 1099 रुपयात तुम्हाला मिळत आहे. कोणतीही बॅच घ्या, सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, टेस्ट सिरीज मिळेल. आणि नंतर मागील वर्षींचे सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. व्हिडिओ किती वेळा तुम्हाला बघता येईल. बघा आजपर्यंत आपल्या क्लासमधून 3000+ लोकांनी स्पर्धा परीक्षेत, 1500+ लोकांनी पोलीस भरतीत आणि 1000+ लोकांनी शिक्षक भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे. तर लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा. आणि काही अडचण आली तुम्हाला तर या नंबरवर फोन करा. बघा इथे माझा नंबर दिला आहे, या नंबरवर तुम्ही फोन करा. हा 9657779495. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.